नमस्कार, मी निवृत्ती सातपुते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। बघा, मागच्या तासाला आपण संधीचे 3 भाग पाहिलेले आहेत। म्हणजे स्वर संधीचा भाग पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये भाग 1 आणि भाग 2। त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये आपण व्यंजन संधी पाहिलेली आहे आणि आज आपण या भागामध्ये विसर्ग संधी पाहणार आहोत। विसर्ग संधी मधला भाग 1 पाहणार आहोत। तर आपण पाहूया, तुम्ही अवधानपूर्वक लक्ष द्या, व्यवस्थित बघा याकडे काय आहे बघा। यातल्या आधी आपण थोडे याच्यामध्ये 10 ते 12 विसर्ग संधीचे नियम आहेत, आपण या भागामध्ये थोडे पाहूया आणि पुढच्या भागामध्ये थोडे पाहूया। तर यामध्ये पहिला नियम जो आहे तो बघा काय सांगतोय बघा। पहिला नियम, विसर्ग उकार संधी, विसर्ग उकार संधी, विसर्ग उकार संधी असा पहिला नियम आहे। तो नियम काय सांगतो बघा, विसर्गाच्या मागे हा विसर्ग आहे। विसर्ग म्हणजे 2 टिंबा। विसर्गाच्या मागे आणि पुढे मृदू वर्ण आल्यास, आणि पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा उ होतो। बघा नियम काय आहे बघा, विसर्ग उकार संधी जो आहे तो काय सांगतोय बघा, विसर्गाच्या मागे आणि पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागच्या मध्ये मिसळून त्या दोघांचा ओझेवाला ओ होतो। काय होतो? ओझेवाला ओ होतो। नीट समजून घ्या, काही जणांनी स्वरसंधी व्यवस्थित बघितल्या नसल्यामुळं त्यांना पुढचा भाग काही समजत नाही। काही जणांनी फक्त व्यंजन संधी बघितलेली आहे, म्हणजे व्यंजन संधीचे व्ह्यू जास्त दिसत आहेत, स्वरसंधीचे कमी दिसत आहेत। तर तुम्ही असं करू नका, स्वरसंधीवर आधारित व्यंजन संधी आणि व्यंजन संधी नंतर विसर्ग संधी हे टप्प्याटप्प्याने तुम्ही बघायला पाहिजे। काही शंका असतील, काही अडचणी असतील तर ते कमेंट मध्ये तुम्ही लिहू शकताय किंवा मग मेसेज करून वगैरे सांगू शकताय। तर पाहूया बघा, हा विसर्ग उकार संधी खूप सोपा आहे, याच्यामध्ये पाठांतर वगैरे असं काही करायची गरज नाही, तुम्ही तोंडी सुद्धा उत्तर देऊ शकताय। हा नियम पहिला बघा, विसर्ग उकार संधीमध्ये काय सांगितलेलं, विसर्गाच्या मागे आणि पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा काय होतो? उ होतो व तो मागच्या मध्ये मिसळून त्यांचा काय होतो? दोघांचा ओझेवाला ओ होतो, असा नियम आहे बघा। आता उदाहरणार्थ आपण बघूया, अध अधिक वदन, अध अधिक वदन काय सांगितलेलं आहे बघा, विसर्गाच्या मागे म्हणजे ह्या ध मध्ये आहे, कुठे आहे? या ध मध्ये आहे बघा, आणि पुढे मृदू वर्ण आल्यास, व मृदू आहे बघा, म्हणजे स्पर्श व्यंजन गटातील मृदू वर्ण 10 आहेत, पण फक्त स्पर्श व्यंजन गटातीलच 10 आहेत का? नाही, तर एकूण 13 कठोर व्यंजन आहेत वर्णमालेमध्ये। एकूण 13 कठोर व्यंजन आहेत। 13 सोडले की बाकीचे सगळे जे आहेत, काहीतरी 39 आहेत, ते सगळे मृदू असतात। म्हणजे मृदू याचा अर्थ काय की ज्यांच्यामध्ये नाद असतं, यांच्यामध्ये ज्यांच्यामध्ये घोष असतो, लय ताल सूर असते, आपण ते वर्णमाला या प्रकरणात शिकलेलो आहोत बघा। तर सगळे वर्ण, बाकीचे सगळे स्वर सुद्धा मृदूच असतात, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा लय ताल सूर असतो, आवाज असतो, एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी असतो, तेही कोमल स्वर आहेत, तेही मृदू स्वरच आहेत, लक्षात ठेवा। तर काय म्हणतेले बघा, विसर्गाच्या मागे हे जे विसर्ग आहे अध, इथं बघा विसर्गाच्या मागे म्हणजे या ध मध्ये आहे आणि पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा काय होतो म्हटलेला आहे? उ होतो बघा, आणि तो मागच्या मध्ये मिसळून त्या दोघांचा ओझेवाला ओ होतो। हे अगदी खूप सोपं करून मी सांगितलेलं आहे, कारण शालेय जीवनातल्या विद्यार्थ्यांनी, म्हणजे स्कॉलरशिपचे विद्यार्थी असतील किंवा इतर स्पर्धा परीक्षा देणारे, शालांतर्गत परीक्षा देणारे सुद्धा विद्यार्थी असतील, त्यांना सुद्धा हे खूप उपयोगाचं पडावं, आणि मग आपल्याला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सुद्धा खूप गरजेचं आहे। यासाठी मग हा भाग केलेला आहे अशा पद्धतीनं, गणितीय स्वरूपासारखं आपण याला स्वरूप दिलेलं आहे बघा। खूप सोपं आहे, तुम्ही तोंडी उत्तर तयार केलं असेल, पण हे कसं झालं, याच्या पाठीमागे नियम कसा तयार आहे, हे असंच का झालं हे आपण जाणून घेतोय बघा। विसर्गाच्या मागे आणि पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा उ होतो, तो मागच्या मध्ये मिसळून दोघांचा काय होतो? ओझेवाला ओ। का? तुम्हाला माहित आहे, आपण हे संयुक्त स्वर आहेत, अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ बरोबर ओझेवाला ओ, आ अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ बरोबर औषध उ, आपण हे संयुक्त स्वरामध्ये बघितलेलं आहे, म्हणून हे असं पद्धतीने झालेलं आहे बघा। लक्ष द्या मग आता बघा, ह्यातला निघून गेलेला आहे, हा हे निघून गेलाय, विसर्ग निघून गेलेला आहे।
अध अर्ध पडलं बघा. कसं अर्ध पडलं? कारण यातला तुम्ही विसर्ग काढून घेतला, त्यामुळे हे हलन स्वरूपात आलं. आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे कोण राहिलेला आहे बघा? वदन शब्द राहिलेला आहे. तर या ध ला कोण पूर्ण करणार? हा जो संधियुक्त शब्द आहे तो त्याला पूर्ण करणार आहे. म्हणजे ओझेवाला ओ म्हणजे किती काने किती मात्रे? एक काना एक मात्रा. कुणाला द्यायचा? ध ला द्यायचा. म्हणजे कसं होईल बघा? अधोवदन. अधोवदन म्हणजे अपमानित करणे किंवा खाली तोंड केलेला. अध अधिक वदन अधोवदन. पुढचा शब्द घेऊया आपण बघा. तप अधिक बल असं घेऊया. हे समजलं असेल असं गृहीत धरतो आणि पुसतो. तप अधिक बल. तुम्ही तोंडी उत्तर सांगू शकाल? सांगा बघू. तप अधिक बल. बरोबर आहे. तपोबल. म्हणजे कसं होतंय बघा? तप अधिक बल. काय म्हटलेलं बघा? विसर्गाच्या मागे अ. विसर्गाच्या मागे अ म्हणजे कुठे अ आहे? या प मध्ये अ आहे बघा. अंतिम ध्वनी इथं अ. म्हणजे प अधिक आहा. बरोबर काय येणार? प ला कोण पूर्ण करणार? अ पूर्ण करणार. आणि हा विसर्ग म्हणजे कसं होणार? पहा असं होणार बघा. हे तर एक लक्षात बघा तुमच्या. हे हा भाग. तर विसर्गाच्या मागे अ म्हणजे या प मध्ये अ आहे आणि पुढे मृदू वर्ण. यर लव हे जे अर्धस्वर आहेत ते सगळे मृदूच आहेत. मी सांगितले 13 कठोर व्यंजन सोडली तर बाकीचे सगळे काय असतात? मृदू असतात. लक्षात घ्या. तर विसर्गाच्या मागे अ आणि पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा काय होतो? उ होतो. आणि तो मागच्या अ मध्ये मिसळून त्या दोघांचा काय होतो? ओझेवाला ओ होतो. मग हा विसर्ग निघून गेला. यातला प मधला अ निघून गेला. तप जे आहे ते अर्ध पडलं म्हणजे हलन स्वरूपात आलं. कारण तुम्ही यातला अंतिम ध्वनी काढून टाकला आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे बल राहिलेला आहे बघा. आता या प ला हा ओझेवाला ओ पूर्ण करणार. म्हणजे कसं होईल? एक काना ओझेवाला ओ म्हणजे एक काना एक मात्रा. तपोबल असं होईल बघा. तप अधिक बल तपोबल. म्हणजे तपश्चर्येने प्राप्त केलेली शक्ती. तुम्हाला अर्थ विचारणार पण कधीतरी उपयोगाला येईल या दृष्टिकोनातून आपण ते अर्थ सांगतोय बघा. पुढचा एखादा शब्द घ्या बघा. मन अधिक राज्य हा शब्द घ्या. मन अधिक राज्य. मन अधिक राज्य काय होणार सांगा तोंडी? सेम तसंच आहे. काय होईल? बरोबर आहे. मनोराज्य असं होईल. मन अधिक राज्य मनोराज्य असं होईल. मनोराज्य म्हणजे भावी उत्कर्षाबद्दल कल्पना तरंग. मनाचं राज्य नव्हे. म्हणजे जसं आहे तसं मराठीमध्ये अर्थ घेतले तर खूप चुकीचं ठरतंय. त्यामुळे याचा अर्थ शब्दशः अर्थ होतो भावी उत्कर्षाबद्दल. आपला उद्धार व्हावा, आपला उत्कर्ष व्हावा, आपलं भरभराटी व्हावी, चांगलं व्हावं सगळं. याच्यासाठी आपण कल्पना तरंग लढवत असतो. त्याला मनोराज्य असं म्हणायचं. पुढचं जे आहे पुढचा एक शब्द घेऊया आपण. नम अधिक नमहा. नम अधिक नमहा. मग काय होईल बघा? नम अधिक नमहाचं विसर्गाच्या मागे अ म्हणजे ह्या म मध्ये अ आहे आणि पुढे मृदू वर्ण. बघा सगळी अनुनासिक सुद्धा मृदूच असतात कारण त्यांच्याही मध्ये लय ताल सूर असतं. लक्षात ठेवा. विसर्गाच्या मागे अ आणि पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा काय होतो? उ होतो. तो मागच्या अ मध्ये मिसळून काय होतो? त्यांचा दोघांचा ओझेवाला ओ होतो. यातला आ निघून गेलेला आहे. विसर्ग निघून गेला. अ निघून गेला. नम अर्ध पडलेला आहे बघा. आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे काय झालेला आहे? नमहाच राहिलेला आहे. म्हणजे मला कोण पूर्ण करेल? ओझेवाला ओ म्हणजे एक काना आणि एक मात्रा द्यायचा. म्हणजे काय होईल बघा? नमो नमहा असं होईल बघा. नमो नमो. काही मुलं म्हणतात की याचं नमो नमो होईल. म्हणजे असं होईल नमो नमो. नमो नमो असं होईल असं म्हणतील. नमो नमो म्हणायला आणखी पुढे मृदुवर्ण आहे का? तर आणखी पुढे मृदुवर्ण नाही आहे याच्या पुढे. त्यामुळे नमो नमो ओझेवाला ओ होणार नाही. म्हणजे हा शब्द काय होणार नाही? नमो नमो असा शब्द होणार नाही. असा शब्द होईल नमो नमहा. नमो नमहा म्हणजे काय? न म्हणजे नरेंद्र, मो म्हणजे मोदी, नमहा असं नाही आहे. तर नमो नमहा म्हणजे नमस्कार किंवा प्रणिपात. लक्षात ठेवा. शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. आता पुढचं एक वाक्य घेतो. पुढचा एक शब्द घेतो बघा. हे समजलं असेल असं गृहीत धरतो. पुढचा बघा. पुर अधिक गामी. पुर अधिक गामी. सांगा बघू तोंडी उत्तर. बरोबर आहे. काय? पुरोगामी. इथं नमो नमहा.
इथं पुरोगामी असं होणार. पुर अधिगामी पुरोगामी. पुरोगामी म्हणजे काय? आधुनिक विचारसरणीचा की जुन्या पारंपरिक विचारसरणीचा? नाही, जुन्या पारंपरिक विचारसरणीचा नव्हे. पुरोगामी म्हणजे आधुनिक विचारसरणीचा, जो आधुनिक विचारसरणीचा कास धरणारा, आधुनिक विचार पद्धतींचा अवलंब करणारा. 5 पुरोगामी विचारवंतांना मारलेला आहे बघा. नरेंद्र दाभोळकर, त्यानंतर गोविंद पानसरे, डॉक्टर किरवले, त्यानंतर गौरी लंकेश आणि हे आपले आणखी कोणतर आहेत बघा. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, डॉक्टर किरवले डॉक्टर किरवले साहेब, त्यानंतर गौरी लंकेश, आणखी एक कोणतरी आहे तुम्हाला माहिती आहे. असे 5 पुरोगामी विचारवंतांना मारलेलं आहे. ते पुरोगामी विचारवंताचे म्हणजे आधुनिक विचारवंताचे होते, आधुनिक विचारसरणीची कास धरणारे होते. पुरोगामी लक्षात ठेवा म्हणजे जुन्या पारंपरिक विचारसरणीचे नव्हे. सनातनी म्हणजे जुन्या पारंपरिक विचारसरणीचे, सनातनी म्हणजे पारंपरिक विचारसरणीचे, आणि पुरोगामी म्हणजे सांगा. हे परीक्षेला तुम्हाला येऊ शकते. अनेक शब्दाबद्दल एक अर्थ लिहा म्हणजे एक शब्द लिहा म्हणून, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा अशा टाईपनं तुम्हाला येऊ शकतो तो. तर हा भाग आपण इथं हे करूया. हा पहिला नियम जो आहे विसर्ग उकार संधीचा आपण इथं थांबूया. तर दुसरा नियम पाहूया आपण, विसर्ग संधीतला दुसरा नियम. बघा दुसरा नियम काय सांगतोय बघा. विसर्ग र संधी, नियम क्रमांक 2. विसर्ग र संधी, विसर्ग र संधी. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं बघा. विसर्गाच्या मागे बघा, नियम इथं लिहितो मी. विसर्गाच्या मागे अ आ सोडून कोणताही स्वर, विसर्गाच्या मागे अ आ सोडून कोणताही स्वर आणि पुढे मृदू वर्ण आल्यास, मगा सारखं सेम आहे बघा, आणि पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा काय होईल, आणि पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होतो, असा नियम आहे बघा. विसर्गाच्या मागे अ आ सोडून कोणताही स्वर येऊ दे आणि पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होतो. याच्याही बाबतीत तुम्ही तोंडी उत्तर देऊ शकताय. खूप छान, खूप पद्धतीने आपण खूप छान समजून घेऊया बघा. तुम्ही मी इथं लिहायच्या आधीच तोंडी उत्तर तुमचे तयार असू शकतात. नि अधिक विकार, मनातल्या मनात उत्तर तयार ठेवा. नि अधिक विकार म्हणजे काय होईल बघा. विसर्गाच्या मागे अ आ सोडून कोणता स्वर आहे बघा, ई स्वर आहे. नि मध्ये ई स्वर आहे आणि पुढे मृदू वर्ण आहे की नाही बघा, व मृदू आहे. तर विसर्गाचा काय होणार म्हटलेला आहे, र होणार. आता निरविकार असं होईल का हो, निरविकार असं होईल का, तर असं होणार नाही. येते का लक्षात घ्या बघा, लक्ष द्या. तर हा र जो आहे तो काय करतो, 4 ध्वनी चिन्हाच्या मार्फत काम करतो. एक म्हणजे तो रफाराच्या माध्यमातून, दुसरा हा तिरपी रेष म्हणतो आपण, हा दंडक आहे तिरपी रेष. तिसरा जो आहे तो असा अर्धचंद्र किंवा वजा चिन्हासारखं, आणि चौथा जो आहे तो ट्रँगल, काकपद म्हणतात त्याला, इंग्लिशमध्ये ट्रँगल म्हणतात, काकपद किंवा हस्तपद या पद्धतीने. आता हा जो र जो आहे, र लिहिण्याच्या 4 पद्धती आहेत. आपला नियम सुद्धा हे व्हिडिओ सुद्धा आहे बघा, तुम्ही पाहिलेला आहे. र किंवा रफाराचे नियम नावाचा एक व्हिडिओ मी सादर केलेला आहे युट्यूबला. तुम्ही पाहिलेला नसेल तर तो पाहून घ्या. खूप सोपा आहे आणि खूप मस्त पद्धतीने तो मांडलेला आहे हा रचा नियम बघा. इथं काय होईल मग, र हा रफाराच्या माध्यमातून जाईल. मग कोणाच्या डोक्यावर जाईल तो सांगा बघू, सांगा. न चा जाणार, वी चा जाणार, म्हणजे ज्या ध्वनी नंतर ज्याचा उच्चार होतो त्याच्या डोक्यावर द्यायचा. निर निर, नी नंतर विकार म्हणजे नी नंतर त्याचा रफाराचा उच्चार होतो, म्हणून या ध्वनी नंतर त्याचा उच्चार होतो, म्हणून त्याच्या पुढच्या ध्वनीवर काय करायचा, तो द्यायचा. निर्विकार, निर्विकार, नि अधिक विकार, निर्विकार, हे अशा पद्धतीचं काय होईल, बरोबर होईल बघा. आता पुढचं घेऊया आपण बघा. पुढचा शब्द बघा, नि अधिक लोभ. बघा सोडवा, नि अधिक लोभ काय होईल बघा. विसर्गाच्या मागे अ किंवा आ सोडून कोणताही स्वर आणि पुढे मृदू वर्ण आल्यास, ल मृदू आहे बघा, तर विसर्गाचा काय होईल,
र होईल. म्हणजे कसं होईल सांगा बघू. बरोबर आहे. आता तुमच्या लक्षात आलं. निर्लोभ असं होईल. नि अधिक लोभ निर्लोभ. आता पुढचं घ्या. दु अधिक आत्मा घ्या. दु अधिक आत्मा सांगा बघू तोंडी. विसर्गाच्या मागे ई किंवा उ, इथं उ आलेला आहे. म्हणजे अ किंवा आ सोडून कोणताही स्वर, तर इथं उ आलेला आहे. आणि पुढे मृदू वर्ण बघा, सगळे स्वर मृदूच असतात, हे लक्षात आलं असेल तुमच्या. तर विसर्गाचा काय होतो, र होतो. म्हणजे कसं होईल सांगा. हा विसर्ग निघून जाणार, त्याचा र, हा पण विसर्ग निघून जाणार, त्याचाच र झालेला आहे. म्हणजे विसर्गाचा र होणार आहे. आता या र ला रफाराच्या माध्यमातून किंवा दुसऱ्या काही माध्यमातून जाण्याची गरज नाही, कारण र ला हा जो स्वर आहे तो काय करणार आहे, त्याला पूर्ण करणार आहे. म्हणजे कसं करील, कारण व्यंजनांना स्वर पूर्ण करण्याचं काम करतात. कसं होईल बघा, दुरात्मा असं होईल. दूर अधिक आत्मा, दु अधिक आत्मा, दुरात्मा. दुरात्मा म्हणजे दूरचा कुठला तरी आत्मा असं नव्हे, दुष्ट किंवा खलनायक, डाकू, दुष्ट बुद्धीचा, वाईट बुद्धीचा, असं दुरात्मा. आता दु अधिक जन हे पण घ्या. दु अधिक जन, दु अधिक जन सोडवा बघू तुम्ही. कसं होईल, दुर्जन असं होईल बघा. दु अधिक जन, दुर्जन. पुढचा अनेक शब्द घ्या बघा. नि अधिक इच्छ घ्या. नि अधिक इच्छ हा परीक्षेला आलेला आहे खूप वेळा. बरेचसे शब्द येऊन गेलेले आहेत, पण याला मुद्दाम स्टार्ट करतोय कारण इच्छा हा शब्द असाच लिहायचा, याच्या डोक्यावर अशी वाटी द्यायची नाही आहे. याचं कसं होईल बघा. विसर्गाच्या मागे अ आ सोडून कोणताही स्वर ई आलेला आहे आणि पुढे मृदू वर्ण ई मृदू आहे बघा. तर विसर्गाचा काय होईल, र होईल. विसर्ग निघून जातो, त्याचा र होतो, आपण बघितलेला आहे. विसर्ग निघून जाणार, मग कसं होईल. आता हा र आहे, त्याला ही दुसरी वेलांटी पूर्ण करणार की पहिली आहे की दुसरी आहे बघा. तर पहिली आहे, म्हणजे र ला तुम्हाला पहिली वेलांटी द्यावी लागेल. निरीच्छ असं. निरीच्छ म्हणजे इच्छाहीन, इच्छा नसलेला, असं. नि अधिक इच्छ, निरीच्छ. आता पुढचा नियम आपण पाहूया. हा झाला दुसरा नियम झाला. 5 ते 6 नियम आपण बघणार आहोत 2-3 मिनिटांमधून. पुढचा विसर्ग श संधी. तिसरा जो आहे तो विसर्ग स संधी. षटकोन श संधी. हा षटकोन श आहे बघा, षटकोन स संधी. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं बघा. विसर्गाच्या मागे, हा विसर्ग जो आहे त्या विसर्गाच्या मागे ई किंवा उ, म्हणजे ह्रस्व असेल किंवा दीर्घ, विसर्गाच्या मागे ई किंवा उ आणि पुढे क ख, सॉरी ह्यांचे पाय मोडायचे नसतात कारण हे पूर्ण वर्णामध्ये असतात. पुढे क ख प फ हे वर्ण आल्यास विसर्गाचा श होतो. काय होतो, षटकोन श होतो, असा नियम आहे. विसर्गाच्या मागे ई किंवा उ आणि पुढे क ख प फ हे वर्ण आल्यास विसर्गाचा काय होतो, श होतो. इथेही तुम्ही तोंडी उत्तर सांगू शकता बघा. उदाहरणार्थ बघा, नि अधिक पाप, सांगा तोंडी उत्तर. बरोबर आहे, नि अधिक पाप. विसर्गाच्या मागे ई किंवा उ काय आलेला आहे बघा, ई आलेला आहे आणि पुढे क ख प फ पैकी काय आलेला आहे बघा, प आलेला आहे. तर विसर्गाचा काय होणार म्हटलेला आहे, श होणार म्हटले. म्हणजे विसर्ग निघून जाणार. म्हणजे कसं होईल बघा, हे श अर्धा आहे, त्याला पुढचा वर्ण काय करणार, पूर्ण करणार. नि अधिक पाप निष्पाप. लक्षात येते का बघा. पुढे घ्या. आता हे सगळं आपण पाहतोय, सगळे युट्यूबची लेक्चर पाहतोय, आपण खूप अभ्यास करतोय, पण याचं फलितच मिळालं नाही तर आपण त्याला काय म्हणू शकतोय सांगा बघू. तो एक गोड शब्द आहे, त्याला निष्फळ असं म्हणतात. तर कसं होईल, निष्फळची फोड कशी होईल बघा, नि अधिक फळ. कसं होईल, सेम तसंच विसर्गाचं काय होणार आहे, श होणार आहे. म्हणजे कसं होईल सांगा, निष्फळ असं होईल बघा. पुढचा एक शब्द घ्या, दु अधिक कर. हा एक शब्द घ्या, दु अधिक कर. काय होईल बघा याचं, दु अधिक कर, या विसर्गाचा शच होणार आहे. काय होईल, दुष्कर. दुष्कर म्हणजे काय, एखादं कार्य करण्यास कठीण, त्याला दुष्कर असं म्हणतात.
पुढे आणखी एक शब्द घेऊया आपण, चतु अधिक कोण घेऊया. इथं घ्या, चतु अधिक कोण. सांगा बघू तोंडी. चतुष्कोण असं होईल. बरोबर आहे. काय होईल? विसर्गाचा श होणार आहे बघा याच्या नियमाप्रमाणे. चतुष्कोण म्हणजे चार कोण. दुष्कर म्हणजे एखादी कार्य करण्यास कठीण. मध्ये मध्ये तुम्ही लिहून घेत चला ते. आता बघा या नियमाला अपवाद आहेत. बघा काय अपवाद आहेत ते आपण बघूया. या नियमाला अपवाद आहेत. आपण हे शब्द जे बघितलेले आहेत त्याला अपवाद काय आहे बघा. अपवाद बघा. हा, एक दु अधिक ख, दुसरा नि अधिक पक्ष, तिसरा नि अधिक पात, नि अधिक पात. आता हे जे शब्द आहेत हे अपवाद आहेत या नियमाला. ह्या तिसऱ्या नियमाला हे अपवाद आहेत. हे अपवाद का असतील तर बघा आपला जो नियम आहे तो नियम काय सांगतोय बघा. विसर्गाच्या मागे ई किंवा उ आलेला आहे आणि पुढे कख पप पैकी ख आलेला आहे. विसर्गाच्या मागे ई किंवा उ ई आलेला आहे आणि पुढे कख पप पैकी प आलेला आहे. विसर्गाच्या मागे ई आलेला आहे, पुढे कख पप पैकी प आलेला आहे. आपल्याला श व्हायचा आहे तर विसर्गाचा काय होणार आहे? श होणार आहे. पण इथं असं होत नाही. आपण असं म्हणणार आहे का दुष्ख? नाही होऊ शकत. ते मला खूप दुष्क आहे बाबा, मी खूप दुष्कात आहे असं म्हणतो का आपण? दुःखच म्हणतो. म्हणजे हे अशा प्रकारचा शब्द होणार नाही. तर काय होईल? आहे तसाच राहील. म्हणजे षटकोन जो आहे तो होणार नाही, आहे तसाच राहील. म्हणून दुःख हा शब्द असाच लिहितात. कोणी तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगू शकताय की याच्या पाठीमागे संधी नियम आहे आणि हा तत्सम शब्द आहे दुःख. जसाच्या तसाच आपल्याला लिहायला पाहिजे आणि हा या विसर्ग संधीच्या नियमाला अपवाद आहे हे तुम्ही लिहू शकताय. हे सेम तसंच आहे. नि अधिक पात तुम्ही निष्पात असं लिहू शकत नाही. तर कसं लिहिणार तुम्ही? निपात हे विसर्ग आहे तसाच लिहा. निपात असं लिहायला पाहिजे तुम्हाला. हे असंच लिहायला पाहिजे. हे असं नाही लिहू शकत तुम्ही. नि अधिक पात, सॉरी नि अधिक पक्ष, माफ करा, नि अधिक पक्ष. बघा इथं तुम्ही असं लिहू शकत नाही. निष्पक्ष असं नाही लिहू शकत. तर कसं लिहिणार तुम्ही? निश म्हणजे विसर्गा याच्या मध्ये काय देणार तुम्ही? विसर्ग देणार. नि अधिक पक्ष निपक्ष म्हणजे हाच बरोबर लक्षात ठेवा. आणि हा निपात सेम मगाशी मी लिहिलं होतं चुकून अनावधानानं बघितलं नाही, माफ करा पुन्हा एकदा. हे अशा प्रकारचं तुम्ही लिहू शकत नाही. निपात निष्पात असं लिहू शकत नाही. तर कसा लिहायचा आहे तो? निपात असा लिहायचा आहे. हे असाच लिहायचं आहे. म्हणजे हे जे शब्द आहेत हे अशा पद्धतीने आपण लिहू शकत नाही. या नियमाला तो अपवाद आहे. दुःख म्हणजे माहिती आहे आपल्याला. निपक्ष म्हणजे कोणत्याही, पक्ष म्हणजे बाजू, कोणत्याही बाजूचा नाही. निपक्ष निर्भीड दैनिक असं असतंय बघा. महाराष्ट्र टाइमच्या वरती हेडलाईनच्या वरती आहे बघा, एकमेव निपक्ष निर्भीड दैनिक. निपक्ष म्हणजे कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही बाजूचा नाही आहे. आणि निपात म्हणजे संपूर्ण नायनाट. निपात म्हणजे काय? संपूर्ण नायनाट. काही वेळेला तुम्ही नोट डाऊन करून घेतलं तरी चालेल. म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल, पुढे परीक्षेला उपयोगाला येईल. आता हा झाला तिसरा नियम झाला. पुढचा आपण चौथा नियम पाहूया. असाच आहे. तुम्ही तोंडी एक शब्द बघितल्यानंतर लगेच तुम्ही तोंडी उत्तर देऊ शकताय. पुढचा चौथा नियम काय आहे बघा. चौथा नियम घ्या. विसर्ग ससंधी. विसर्ग ससंधी. स सावित्रीचा स. विसर्ग ससंधी. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. विसर्गाच्या पुढे बघा इथं लिहितो मी नियम. विसर्गाच्या पुढे कृ या धातूचे, कृ हा धातू आहे, कर किंवा कार. कृ या धातूचे कोणतेही रूप आले, समजा कर येऊ दे किंवा कार येऊ दे, कृ या धातूचे कोणतेही रूप आले तर विसर्गाचा स होतो असा नियम आहे बघा. विसर्गाच्या पुढे कृ या धातूचं कोणतेही रूप आलं तर विसर्गाचा म्हणजे कर आलं किंवा कार आलं
तर विसर्गाचा स होतो असा नियम आहे. आता उदाहरणार्थ बघा, तुम्हाला हे सोपं आहे, खूप तोंडी तुम्ही उत्तर देऊ शकताय, खूप मजेशीर उत्तर याचे आहेत. बघा उदाहरणार्थ बघा, पुर अधिक कार, सांगा तोंडी उत्तर. बरोबर आहे. विसर्गाच्या पुढे कृ या धातूचं कोणतं रूप आलेलं आहे बघा, कार आलेलं आहे, तर विसर्गाचा काय होणार आहे, स होणार आहे. म्हणजे विसर्ग निघून जाणार. म्हणजे कसं होईल, पुर हा अर्धा स आहे, त्याला कोण पूर्ण करेल, पुढचा पुरस्कार. पुरस्कार म्हणजे स्वीकारणे, आणि याच्या विरुद्ध तिरस्कार, झिडकारणे. तोही शब्द घ्या, तिर अधिक कार. तोंडी सांगा बघू. बरोबर आहे. सेम विसर्गाचं काय होणार, स होणार. म्हणजे कसं होईल, तिरस्कार असं होईल. बघा आपलं वय झाल्यानंतर काय होईल हो, आपण कसं होतो, बरोबर आहे, वयस्कर होईल. म्हणजे कसं होईल, वय अधिक कर. वय अधिक कर म्हणजे कसं होईल, वयस्कर असं होईल. बघा श्रेय अधिक कर, श्रेय अधिक कर, तर काय होईल बघा, श्रेयस्कर असं होईल. श्रेयस्कर असं होईल. श्रेय अधिक कर, श्रेयस्कर. श्रेयस्कर म्हणजे पुण्यदायक, कल्याणकारक किंवा कल्याणकारक, पुण्यदायक किंवा कल्याणकारक. हा झाला विसर्ग संधीचा नियम. आता पुढचा आपण पाचवा नियम पाहूया. बघा पाचवा नियम काय सांगतो, विसर्ग कायम संधी. पाचवा नियम आहे बघा, विसर्ग कायम संधी. म्हणजे काय हो, विसर्ग लोप पावणार नाही, विसर्ग आहे तसाच राहणार. विसर्ग कायम संधी. आता उदाहरणार्थ बघा, हे याचा नियम आधी लिहून घेऊया आपण. विसर्गाच्या मागे अ हा स्वर आणि पुढे क, ख, प, फ ही कठोर व्यंजने आली तर विसर्ग जो आहे तो काय राहतो, कायम राहतो. म्हणजे आहे तसाच राहतो. विसर्गाचा दुसरा काहीही रूप, विसर्गाचं दुसरं काही रूप होणार नाही. विसर्गाच्या मागे अ आणि पुढे क, ख, प, प ही व्यंजने आली तर विसर्ग काय होतो, कायम राहतो. उदाहरणार्थ बघा, अध, अध अधिक वदन. अध अधिक वदन काय होणार बघा, सॉरी, अध अधिक पतन असा शब्द आहे, माफ करा. अध अधिक पतन. विसर्गाच्या मागे अ म्हणजे या ध मध्ये अ आहे बघा, आणि पुढे क, ख, प, प पैकी कोण आले बघा, प आलेला आहे. विसर्ग आहे तसंच राहणार. म्हणजे कसं होईल सांगा, अधपतन असं होईल. अध अधिक पतन, अधपतन. पुढचं बघा, रज अधिक कन. दुसरा शब्द घेऊया आपण, रज अधिक कन. अधपतन, पतन म्हणजे पडणे, खाली पडणे. अधपतनचा अर्थ होतो खाली पडणे. रज अधिक कन. विसर्गाच्या मागे अ, ज मध्ये अ आहे आणि पुढे क, ख, प, प पैकी क आलेला आहे बघा. तर कसं होईल मग, रज कन म्हणजे धुळीचे कण असं होईल. आहे तसंच राहणार बघा. पुढे बघा, प्रातः अधिक काल घ्या. प्रातः अधिक काल काय होईल बघा, विसर्गाच्या मागे अ म्हणजे या त मध्ये अ आहे आणि पुढे क, ख, प, प पैकी क आलेला आहे तसंच राहणार. प्रातः अधिक काल असं होईल बघा. प्रातः काल म्हणजे काय सांगा, प्रातः काल म्हणजे सकाळ, पहाट किंवा संधी प्रकाश. प्रातःकाल म्हणजे सकाळ, पहाट किंवा संधी प्रकाश. तुम्ही लिहून घ्या चला त्या वेळेला. पुढचा आहे उष्य अधिक काल. बघा उष्य अधिक काल काय होईल, उषक काल असं होईल. मग उषक काल म्हणजे काय सांगा, प्रातः काल म्हणजे आपण पहाट, सकाळ, संधी प्रकाश पाहिला. मग उषक काल म्हणजे सांगा, नाही, उषक काल म्हणजे संध्याकाळ नव्हे. उषक काल म्हणजे सुद्धा पहाट, सकाळ, संधी प्रकाश, दोघांचा अर्थच एक आहे. बघा इथं नीट लक्ष द्या. उषा म्हणजे पहाट,
किंवा सकाळ आणि निशा पहाट किंवा सकाळ किंवा आणि निशा निशा म्हणजे रात्र. हे लिहून घ्या तुम्ही. उषा म्हणजे पहाट किंवा सकाळ आणि निशा म्हणजे रात्र. निशाचर तुम्हाला माहिती आहे, निशाचर रात्री हिंडणारे. येते का लक्षात? उषा म्हणजे पहाट किंवा सकाळ आणि निशा म्हणजे रात्र, लक्षात ठेवा. आता हा झाला नियम, विसर्ग सहसंधीचा नियम झाला. पुढचा आता आपण पाहूया. अजून भरपूर शब्द आहेत. मन अधिक पूर्वक, मनपूर्वक, इत अधिक पर, इत पर. बघा अजून खूप शब्द घेता येतील. इत अधिक पर, विसर्गाच्या मागे अ आणि पुढे ख प प पैकी प आलेला आहे, सेम तसंच होणार. इतपर, इतपर म्हणजे यानंतर किंवा यापुढे. इतपरचा अर्थ काय होतो? यानंतर किंवा यापुढे असा अर्थ होतो. आता आपण पुढचा एक नियम पाहूया आणि मग या भागामध्ये थांबूया. बघा पुढचा नियम काय आहे बघा. विसर्ग उष्मे संधी, उष्मे किंवा घर्षक संधी. 6वा जो नियम आहे बघा. विसर्ग उष्मे किंवा घर्षक संधी, उष्मे किंवा घर्षक किंवा सितकार संधी. सितकार, अजून भरपूर नाव आहे त्याला. ईशतस्पृष्ट म्हणून आहे, ईशतस्पृष्ट संधी, ईशतस्पृष्ट संधी. ईशतपृष्ठ म्हणजे, ईशत म्हणजे थोडा, स्पृष्ट म्हणजे बंद. तुम्हाला माहिती आहे उष्मे किती आहेत? 3 आहेत. कोणती? श, श, स. त्यांना उष्मे का म्हणतात? कारण हे मुखावाटे ज्या वेळेला फुफ्फुसातून ध्वनी बाहेर पडतात, आपण वर्णमालेमध्ये पाहिलेलं आहे बघा, त्यावेळेला हे वर्ण जोराने बाहेर टाकावे लागतात. उस्सासा बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णांचा उच्चार होतो आणि उष्णता बाहेर पडते. म्हणजे घर्षणामुळे ज्या वेळेला फुफ्फुसातून ध्वनी बाहेर येत असताना हवेचा मार्ग काय केला जातो? घर्षण स्वरूपात बाहेर येतो. हवा घर्षण स्वरूपात बाहेर येते, म्हणून त्यांना उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात. आणि घर्षणामुळे उष्णता निर्माण होते, म्हणून त्यांना घर्षक किंवा उष्मे असं म्हणतात. शीतकार का म्हणतात बरं? शीतकार म्हणजे दुःखाचा हलका ध्वनी, दुःखाचा हलका ध्वनी. डॉक्टर ना. गो. कालेलकर यांनी या उष्म वर्णांना शीतकार असे म्हटलेले आहे. डॉक्टर ना. गो. कालेलकर, त्यांनाच काकासाहेब कालेलकर असं म्हणतात. त्यांनी शीतकार असे, सला दुसरीच वेलांटी आहे लक्षात घ्या, शीतकार असे म्हटलेले. ईशतपृष्ठ जे आहे ते मोके दामले यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला परीक्षेत विचारलं पुढे जाऊन तर ते आपल्याला लिहायला यावं म्हणून हे असं सांगतोय बघा. तर हा काय नियम आहे बघा. विसर्गाच्या, बघा काय म्हणलेलं आहे, विसर्गाच्या पुढे च, छ आल्यास, च किंवा छ आल्यास विसर्गाचा श होतो, शिवाजीचा श होतो बघा. विसर्गाच्या पुढे च, छ आल्यास काय होतो? विसर्गाचा श होतो. तसेच विसर्गाच्या पुढे ट किंवा ठ आल्यास विसर्गाचा षटकोन श होतो. आणि जर विसर्गाच्या पुढे त किंवा थ आल्यास, याचे पाय मोडायचे नसतात, माफ करा, हे पूर्ण वर्ण असतात, आणि विसर्गाचा काय होतो? स होतो. विसर्गाच्या पुढे जर च, छ आलं तर विसर्गाचा श होतो. विसर्गाच्या पुढे जर ट, ठ आलं तर विसर्गाचा श होतो. आणि विसर्गाच्या पुढे त, थ आलं तर विसर्गाचा काय होतो? स सावित्रीचा होतो. हे बघा, श शिवाजीचं, हे श षटकोनाचं आणि हे स सावित्रीचं. हे विसर्ग आहेत बघा. हा विसर्ग आहे, हा विसर्ग आहे, हे बाण दाखवलेला आहे, हा विसर्ग आहे. त्यांच्या पुढे ते वर्ण आल्यास विसर्गाचा काय होतो? हे होतो. म्हणजे ते जे उष्मे आहेत जे होतात, हे फक्त नावाला दिलेले आहेत. हे जे आहेत हे फक्त नावाला दिलेले आहेत, यांच्यावर शब्द नसतात. आपण ते पाहूया बघा, नीट लक्ष द्या. पहिला आपण विसर्गाच्या पुढे च, छ असणारे शब्द पाहूया. त्याचा श शिवाजीचा कसा होतो तो पाहूया आपण. उदाहरणार्थ बघा, दु अधिक चिन्ह, दु अधिक चिन्ह विसर्गाच्या पुढे म्हटलेलं आहे. विसर्गाच्या पुढे च, छ पैकी कोण आलेला आहे बघा? च आलेला आहे. तर विसर्गाचा काय होईल? श होईल शिवाजीचा. म्हणजे कसं होईल बघा,
सांगा, हे श अर्धा आहे त्याला पुढचा वर्ण पूर्ण करणार, दुष्चिन्ह असं होईल, दुष्चिन्ह. आता हे असं का लिहिलं, याचं ध्वनी चिन्ह असं का वापरलं, असं का वापरलं नाही, दुष्चिन्ह असं का लिहिलं नाही मी, हे श असं का वापरलं नाही, हे असं का वापरलेलं आहे, तुम्हाला हे मी शिकवलेलं आहे बघा. जिथं जिथं व र च ल न हे जे शब्द येतात हे इथं लिहितो बघा, लक्ष द्या. व र च ल न मी शिकवलेलं आहे मागं, तरी सुद्धा तुम्हाला हे आठवण करून देतोय. जिथं जिथं हे शब्द असतील, ही अक्षर असतील, त्यावेळेला हे शिवाजीचं श जर वापरायचं असेल, यांच्या जोडीला वापरायचं असेल जोडाक्षरामध्ये, तर हेच ध्वनिचिन्ह वापरायचं. म्हणजे हे जे आपण वापरलेलं आहे, म्हणजे श शिवाजीचा जो आहे त्याचं जे ध्वनिचिन्ह आहे, हे असंच ध्वनिचिन्ह तुम्हाला काय करावं लागणार आहे, वापरावं लागणार आहे. उदाहरणार्थ बघा, आपण अश्व हा शब्द असा लिहितो आणि हाच योग्य आहे. अश्व तुम्ही असा लिहिला तर हा चुकीचा ठरतो, लक्षात घ्या. त्यानंतर अश्रू, अश र हा तिरप्या रेषेत येणार, अश्रू, अश्रू तुम्ही असा जर लिहिला तर हे चुकते बघा, लक्षात घ्या. त्यानंतर हे पश्चिम बघा, पश्चिम हे असाच लिहायचं आहे, हे असाच लिहायचं आहे, हे असं दोन्ही चिन्ह वापरायचं आहे. पश्चिम जर तुम्ही असं लिहिलं तर ते काय होतंय, चुकतंय. आता नवीन नियमानुसार ते काय होत नाही, ग्राह्य धरलं जात नाही, म्हणून असा भाग आहे, म्हणून असं लिहिलेलं आहे बघा. हे असं चुकीचं आहे बघा, हे बरोबर आहे. इथं श्लेष बघा, श्लेष अलंकार, अलंकारामध्ये आहे बघा, हे असंच बरोबर. श्लेष जर तुम्ही असं लिहिलं तर ते काय आहे, चुकीचं आहे. प्रश्न आपणही लिहित होतो लहानपणी, प्रश्न असाच आता योग्य. हा जो तुम्ही लहानपणी लिहित होता प्रश्न, तो मात्र आता काय केलेला आहे, काढून टाकलेला आहे, लक्षात. म्हणजे जिथं जिथं हे वर चलन अशा शब्द, अशा प्रकारचे हे येतात, हे शब्द येतात किंवा हे अक्षर येतात, त्यावेळेला हे अशाच पद्धतीने काय करायचं, तुम्ही ध्वनिचिन्ह वापरायचं आहे बघा. म्हणून हे दुष्चिन्ह असं केलेलं आहे, हे असंच लिहायला लागणार आहे तुम्हाला, लक्षात येते का बघा. समजलं, दु अधिक चिन्ह दुष्चिन्ह हे समजलं असेल म्हणून मी असं लिहिलं आहे, तुम्ही असं लिहायचा प्रयत्न करा. म्हणजेच हे जोडाक्षरयुक्त किंवा हे शुद्ध लेखनाच्या नियमामध्ये आहे. परीक्षेला एमपीएससीला प्रश्न आला होता, तुम्हाला आठवतोय का बघा, ईश्वर, ईश्वर हे असा आला होता बघा, ईश्वर, ईश्वर, त्यानंतर ईश्वर, ईश्वर, हे असे शब्द आले होते बघा, ईश्वर. हे दोन्ही समानच वाटत होते मुलांना, मग काहींनी अब बरोबर वगैरे असं लिहिलं, पण याचा शुद्ध शब्द जो आहे तो हाच बरोबर आहे, मुलांना माहित नव्हतं. याच्या पाठीमागे हा काय आहे, हा संधी नियम आहे किंवा हा जोडाक्षराचा नियम आहे, लक्षात घ्या. द्वाधिक चिन्ह दुष्चिन्ह, पुढचा जो आहे तो बघा, आता शेवट आलेला आहे, आपण पाहतोय द्वाधिक चिन्ह दुष्चिन्ह. पुढचा बघा, आता पुढचा शब्द जो आहे आपण तो पाहूया, नि अधिक चक्र, नि अधिक चक्र काय होईल सांगा, निश्चक्र होईल, कारण विसर्गाच्या पुढे च आलेला आहे, तर विसर्गाचा श होणार आहे, म्हणजे कसं होईल, निश्चक्र असं होईल बघा. विसर्गाचा काय होणार आहे, श होणार आहे, कारण विसर्गाच्या पुढे कोण आलेला आहे, च आलेला आहे. निश्चक्र म्हणजे कडकडीत उपवास. दुष्चिन्ह म्हणजे वाईट लक्षण. दुष्चिन्ह म्हणजे काय, वाईट लक्षण. मगाशी सांगायचं राहून गेलं, दुष्चिन्ह म्हणजे वाईट लक्षण लिहून घ्या. आणि निश्चक्र म्हणजे कडकडीत उपवास, काहीच खायचं नाही, उपवास. ठीक आहे, नि अधिक चक्र निश्चक्र. आता आपण टठ आल्यास काय होते ते पाहूया. दु अधिक टीका बघा, दु अधिक टीका, टीका हा शब्द